बँक व सरळ व्याज या संदर्भामध्ये जास्तीची माहिती घ्यायची. त्यासाठी या ठिकाणी मी उदाहरण या ठिकाणी घेतलेले दर साल दर सेकड़ा से, ठीक आहे. दर साल दर सेकड़ा कळलं. दर साल दर सेकड़ा म्हणजेच दसादशी 10 दराने 6000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल. आपण ज्या वेळेला बँकेत जात असतो, बँकेत गेल्यानंतर आपल्याला काही पैसे आपण टाकल्यानंतर आपल्याला बँकेची जास्तीची रक्कम देत असते. त्या जास्तीच्या रकमेला व्याज असं म्हणत असते. तर हे व्याजाची जी आकारणी ती महिन्याची असते, तसंच ती 6 महिन्याची असते. म्हणजे महिन्यापासून सुरुवात होते तर 1 वर्षापर्यंत. मग 1 वर्षाच्या नंतर तुम्हाला किती वर्षापर्यंत ते ठेवायचे किंवा घ्यायचे त्यावरती ते आपल्याला अवलंबून असते, लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी तुम्हाला कळायला लागेल दसादसे म्हणजेच काय दर साल, ठीक आहे. काय झालं दर साल दर सेकडा. तुम्हाला प्रत्येकाला माहिती शेकडा म्हणजे काय 100 बरोबर. म्हणजे दर साल दर शेकडा 100 रुपये प्रमाणे आपण जी काही रक्कम घेणार आहोत किंवा जी टाकणार आहोत त्याच्यावरती काय दराने तुम्ही मला व्याज देणार, जास्तीची रक्कम देणार या स्वरूपामध्ये. तर आपल्याला या ठिकाणी बँकेच्या संदर्भात व्यवहार बघत असताना आपल्या इथे अभ्यास करत असताना आपण या ठिकाणी एक सूत्र आहे व्याजाचं. व्याज एक व्याजाचं सूत्र आहे किंवा आपण यालाच आपण सरळ व्याज सुद्धा म्हणतो, ठीक आहे. याचं जे काही सूत्र आहे त्या सूत्रामध्ये या ठिकाणी आपण म्हणतो म गुणिला द गुणिला क असं म्हणत असतो भागीला 100. हे सरळ व्याजाचं सूत्र आपण प्रत्येकाला पाठ ठेवायचं, ठीक आहे. म गुणिला द गुणिला क. पुन्हा डबल तुमचा या ठिकाणी प्रश्न डबल तयार होईल. सर म म्हणजे काय, तर या ठिकाणी म म्हणजे मुद्दल, ठीक आहे. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे काय तर द म्हणजे दर, ओके. आणि क म्हणजे काय क म्हणजे काळ किंवा यालाच आपण वेळ असं म्हणू, ठीक आहे. याला मुद्दल म्हणजे यालाच आपण रक्कम किंवा यालाच आपण रुपये असं म्हणतो, लक्षात येईल. म गुणिला द सरळ व्याज बरोबर म द क भागीला 100. सरळ व्याज बरोबर काय म द क भागीला 100. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे काळ भागीला 100. या स्वरूपामध्ये हे आपल्याला सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. दसादसे म्हणजे दर साल दर शेकडा हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर मग या ठिकाणी म म्हणजे तुम्हाला बघितलंय मुद्दलाच आपण काय म्हणतोय रक्कमलाच आपल्याला माहिती आहे आपण म्हणतो रुपये. या ठिकाणी दर म्हणजे आपण म्हणतो काय दराने पैसे घेतले बा, 1% दर आहे का 2% का 3% का 5% का 6%, जो काही दर ठरलेला आहे जो रेट यालाच आपण इंग्रजीमध्ये रेट असं म्हणतो. काय रेट आहे बा, तर ते रेट वगैरे जे आहे त्या रेटनुसार असं त्याला म्हणता येईल आपल्याला. क म्हणजे काळ म्हणजे वेळ या स्वरूपामध्ये आहे. तर मग आपण हे आपल्याला जर कळालं असेल तर आपल्या ह्या ठिकाणी काय करायचं, ज्या वेळेला सरळ व्याजाचं गणित येत असतं त्यावेळेस आपल्याला दिलेल्या गणितामध्ये काय काय दिले गेलेले घड्याळ. आता मग या ठिकाणी आपण मुद्दल काय दिलेली घड्याळ मुद्दल. आता मुद्दल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. मुद्दल म्हणजे काय म्हटलं तुम्हाला, मुद्दल म्हणजे रक्कम किती दिलेले म्हणजे 6000. व्हेरी गुड. असं लिहून घेत चालायचं 6000 रुपये, ठीक आहे 6000 रुपये. त्याच्यानंतर काय दर साल दर शेकडा. मग या ठिकाणी दर काय दिलेला आहे, किती दर दिलेला आहे, दर साल दर शेकडा काय दराने म्हटले 10 दराने. म्हणजे या ठिकाणी दर 10 दिलेला आहे. 10 दराने एका वर्षाचे व्याज किती, ठीक आहे एका वर्षाचे. आणि काळ जो आहे काळ किती दिलेला आहे 1 वर्ष दिलेला आहे, ओके. मग आपलं असं सांगितलं, मग त्याने काय काढायला सांगितलं एका वर्षाचे व्याज किती. मग आपण ही जी सूत्र आहे
ते सूत्र हे पहिले वरती मांडून घेत चालायचं, हे सूत्र घ्यायचं सरळ व्याजाचं. सरळ व्याज, ठीक आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिला काय द गुणिला क भागीला 100, ठीक आहे. मग या ठिकाणी जसं जसं म म्हणजे मुद्दल, मुद्दल किती मग आपली 6000, 6000 एक गुणिला चिन्ह. दर काय दर आहे 10, दर 10 घेतला गुणिला क म्हणजे काळ किती वर्षाचे 1 वर्ष भागीला किती घ्यायचे असतात 100 घेतले आपण भागीला 100 देऊन टाकायचं. बघा हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. ओके किती राहिले आता वरती. आता ह्या एकाचा विचार केला तर मला मी नेहमी सांगत असतो एकाने कशाला काय केलं आपण शून्याला शून्य काढलं, शून्याला शून्य काढलं, वरती राहिले 600 म्हणून मग व्याज एकूण किती आलंय 600 रुपये. मग आपली जी एकूण रक्कम होती ती मुद्दल किती होती आपली 6000. आपलं व्याज किती आलं, आपल्याला व्याज किती आलं आपलं 600 रुपये. म्हणजे ज्यावेळेस आपली जी काही व्याज होणार आहे एका वर्षानंतरचं, तर एका वर्षाचं व्याज होणार आहे म्हणजे 6000 प्लस व्याज आहे 600 झालं म्हणजे 6600 रुपये हे काय होईल एकूण व्याज होईल. ओके.